नमस्कार मित्रांनो, आपला बळीराजा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, तुमच्या घरामध्ये जर महिला वर्ग असेल, तुमची बहीण असेल, तुमची आई असेल किंवा विवाहित जर असाल, तुमची पत्नी असेल, तर यांच्या बँक खात्यामध्ये म्हणजे महिला वर्गाच्या बँक खात्यामध्ये महाराष्ट्र शासन एक योजनेमार्फत डीबीटी मार्फत हे पैसे बँक खात्यामध्ये पाठवण्याच्या तयारीत आहेत. तर महाराष्ट्र शासन बघा लवकरच तुम्हाला एक योजना आणणार आहे, म्हणजे महिला वर्गासाठी एक योजना आणणार आहे. त्या योजनेचं नाव आहे लाडकी बहीण योजना महाराष्ट्र. या ठिकाणी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र या ठिकाणी समजून घ्या. या योजनेमार्फत महिलांना त्यांच्या बँक खात्यामध्ये 12,000 रुपये ते 15,000 रुपये देण्याच्या तयारीत आहेत. म्हणजे या योजनेसंदर्भात शासन स्तरावर सर्व घडामोडी होत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात तुम्हाला ही योजना पाहायला मिळेल. ओके, या योजनेसंदर्भात इतर माहिती पाहू. योजनेचं नाव आहे लाडकी बहीण योजना महाराष्ट्र. योजना कधी सुरू होणार आहे तर सन 2024मध्ये. त्यानंतर या योजनेमार्फत तुम्हाला म्हणजे महिलांना वर्षामध्ये 12,000 रुपये ते 15,000 रुपये मिळणार आहे. ओके, ही माहिती ऑफिशियल असं म्हणते. आता बघा, ज्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये आता योजना सुरू आहे लाडकी बहीण योजना, त्याचप्रमाणे काही वर्षापूर्वी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी योजना सुरू केली होती लाडली बहीण योजना. तर या लाडली बहीण योजनेमुळे जे मध्य प्रदेशमधील महिला आहेत त्या महिलांना वर्षभरामध्ये 12,000 रुपये मिळतात, आर्थिक मदत मिळते. त्याच्यामुळं तेथील महिला खुश आहे असं म्हणते या ठिकाणी. आणि त्याचा उत्स्फूर्त प्रतिसाद जर पाहिलं तुम्ही लोकसभेला तर त्या मिळालेलं आहे असं म्हणते. त्याच्यामुळे मध्य प्रदेश सक्सेस रेशिओ आहे ते घेऊनच आता काय करते महाराष्ट्र शासन महाराष्ट्रामध्ये सुद्धा महिलांकरता लाडकी बहीण योजना आणण्याच्या तयारीत आहेत. आता यासाठी काय काय कागदपत्र लागतील एक अंदाजित आपण पाहू. या ठिकाणी तुम्हाला तुमचे आधार कार्ड लागणार आहे महिलांचे. त्यानंतर जर विवाहित असाल तर विवाहित प्रमाणपत्र, नंतर बँक पासबुक खातेपुरत असं म्हणते बँक खाते पासबुक. ओके, आणि आधार कार्ड लागणार, रहिवासी प्रूफ वगैरे घेतला जाईल. आणि एकदा फॉर्म भरल्यानंतर प्रत्येक महिन्याला तुम्हाला 1,000 रुपये किंवा 1,500 रुपये बँक खात्यामध्ये म्हणजे वर्षभरात 12,000 रुपये ते 15,000 रुपये जमा होणार आहे. तर या योजनेसंदर्भात ऑफिशियल म्हणजे गव्हर्नमेंट मार्फत असं जे काही अजून आलेलं नाही. पण येत्या विधानसभा तुम्ही पाहिजे निवडणुकीपूर्वी किंवा जे आपण म्हणतो आता पावसाळी अधिवेशन याच्यामध्ये ही घोषणा होण्याच्या शक्यता जास्तीत जास्त आहे. शासन स्तरावर सर्व माहिती चालू आहे, त्याच्यामुळे ही योजना 100% येणार आहे. तर मित्रांनो, या योजनेसंदर्भात जर अजून ऑफिशियल माहिती जर आली तर आपण आपल्या या चॅनलवर नक्की शेअर करणार आहे. त्यासाठी तुम्ही आपला बळीराजा जो चॅनल आहे त्याला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करून ठेवा.